नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहोत. आपण आज बघणार आहोत अंकगणितामधील करणी म्हणजे सर्ड्स हा टॉपिक्स अत्यंत महत्त्वाचा टॉपिक्स आहे. बेसिक टॉपिक म्हणता येईल याला, पण भरपूर विद्यार्थ्यांना समजतच नाही कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचं. तर करणी म्हणजे काय की मुळामध्ये कोणतंही मूळ असेल, बरोबर आहे. एखादं हे झालं, हे आपलं काय असते, वर्गमूळ असते. हे काय असते, घनमूळ असते. हे काय असते, चौथं मूळ असते. हे काय असते, पाचवं मूळ असते. बरोबर आहे. आता असं आहे म्हणजे इथेमध्येच असणारी जी संख्या आहे ही कोणत्या तरी संख्येचा काय 2 वेळेस गुणाकार करून आलेली संख्या आहे. असं आहे म्हणजे यामध्ये असणारी संख्या जी आहे हे कोणत्या तरी संख्येचा 3 वेळेस गुणाकार करून आलेली संख्या आहे. असं आहे म्हणजे हे कोणत्या तरी संख्येचा 4 वेळेस गुणाकार करून आलेली संख्या आहे. असं आहे म्हणजे हे कोणत्या तरी संख्येचा 5 वेळेस गुणाकार करून संख्या आलेली आहे. त्याच संख्येचा परत परत गुणाकार, याला आपण कर्ण म्हणतो. आता याचे काही नियम आहेत किंवा बेसिक्स आपण बघूया. नियम नाही म्हणता येईल, बेसिक्स याचं बघून घेऊया. समजा आपल्याला म्हटलं वर्गमुळात ए चा वर्ग करायचा आपल्याला. वर्गमुळात ए चा वर्ग म्हणजे याचा अर्थ काय, वर्गमुळात ए गुणिला वर्गमुळात ए. वर्गमुळात ए गुणिला वर्गमुळात ए म्हणजे याला आपण काय लिहू शकतो, फक्त ए. फक्त ए म्हणजेच तुम्हाला सांगितलं की उदाहरणार्थ वर्गमुळात 5 चा वर्ग करा, तर वर्गमुळात 5 चा वर्ग किती येईल रे, 5. ठीक आहे. वर्गमुळात 6 चा वर्ग करा, तर याचा वर्ग किती येईल रे, 6. ठीक आहे. वर्गमुळात 11 चा वर्ग करा, तर याचा वर्ग किती येईल, 11. समजलं काय आहे तर. ठीक आहे. दुसरं, करणीमधल्या संख्यांची बेरीज. समजा आपल्याला वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात ए आहे. इथं पण वर्गमुळात सेम संख्या आहे, इथं पण वर्गमुळात सेम संख्या आहे. ठीक आहे. आता बघा, वर्गमुळात सेम संख्या असेल तर इथं काही नाही म्हणजे 1 आहे, इथं काही नाही म्हणजे 1. म्हणजे वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात ए काय झाला, 2 वर्गमुळात ए झालेला आहे. ठीक आहे. समजा आपण वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 म्हटलं, हे मुळामधली संख्या सारखी आहे म्हणून आपण याला लिहू शकतो 2 वर्गमुळात 3. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार करता येईल. तिसरं समजा आपण म्हटलं 4 वर्गमुळात ए अधिक 3 वर्गमुळात ए. वर्गमुळातली संख्या सारखी आहे का, आहे. इथं मध्ये मध्ये ए आहे म्हणजे या पुढच्या संख्येची काय होईल, बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. मग इथं बेरीज आहे म्हणजे 4 आणि 3 7. 7 वर्गमुळात ए आपण असं याला लिहू शकतो. उदाहरणार्थ समजा आपण असं म्हटलं की 5 वर्गमुळात 3 अधिक 7 वर्गमुळात 3. वर्गमुळातली संख्या सारखी आहे म्हणून वरच्या ज्या संख्या आहेत बाहेरच्या त्यांची बेरीज आहे तर बेरीज करा. 5 अधिक 7 किती झाले, 12. 12 वर्गमुळात 3. ओके. सर्वांना दिसत आहे, काय प्रॉब्लेम आहे का. ओके, दिसू राहिलं. ठीक आहे. चौथं समजा आपण म्हटलं सेम वजाबाकी असेल. समजा 4 वर्गमुळात ए वजा 3 वर्गमुळात ए आहे. ठीक आहे. वजाबाकी असेल तर वर्गमुळातली संख्या काय आहे, सारखी आहे म्हणून या वरच्या बाहेरच्या संख्यांची वजाबाकी होईल. 4तून 3 गेले, 1 राहिला. 1 लिहिण्याची गरज नसते म्हणजे याचं उत्तर येईल वर्गमुळात ए. उदाहरणार्थ समजा आपण असं म्हटलं 5 वर्गमुळात 2 वजा 3 वर्गमुळात 2. ठीक आहे. 5तून 3 गेले, किती राहिले, 2. 2 वर्गमुळात 2 असं आपण याचं उत्तर लिहू. ठीक आहे. ठीक आहे. बेरीज आणि वजाबाकीमध्ये बाहेरच्या संख्या आहेत त्यांची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. व्यवस्थित क्लिअर करायचं आहे, काय अडचण येणार नाही. 5वं समजा वर्गमुळात ए गुणिला वर्गमुळात बी आहे. ठीक आहे. वर्गमुळात ए गुणिला वर्गमुळात बी आहे, सेम मूळ आहे तर याला आपण लिहू शकतो वर्गमुळात ए गुणिला बी. वर्गमुळात ए गुणिला बी. समजा उदाहरणार्थ इथं वर्गमुळात 5 गुणिला इथं वर्गमुळात 7 आहेत तर याला आपण लिहू शकतो वर्गमुळात 5 गुणिला 7 म्हणजे वर्गमुळात 5 7 35. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण आहे. सेम भागाकाराच्या बाबतीत तसंच आहे. भागाकाराच्या बाबतीत पण तसंच आपण लिहू शकतो. लिहू शकतो नाही, लिहितोच. ठीक आहे. शकतो हा शब्द माझ्या तोंडामध्ये कुठून येऊ राहिला काय माहीत. शकतो नाही, ते तसंच असते. ठीक आहे. हे सगळे फॅक्ट आहेत, यामध्ये काही चेंजेस होत नाही. समजा आपण पुढे म्हटलं भागाकारामध्ये 9 समजा वर्गमुळात ए भागेला वर्गमुळात बी तर याला आपण लिहिता येईल वर्गमुळात
ए भागेला बी म्हणजे त्याला आपण लिहू शकतो अशा फॉर्ममध्ये ए छेद बी. ठीक आहे. समजा वर्गमुळात 12 भागेला वर्गमुळात 4 आहे तर याला आपण लिहू शकतो 12/4 म्हणजे वर्गमुळात याचं उत्तर भेटेल 4 त्रिक 12 म्हणजे वर्गमुळात 3. 10वं बघा. समजा तुम्हाला प्रश्न विचारला की असं एक मूळ आहे वर्गमुळात 2 अधिक 3. ठीक आहे. वर्गमुळात 2 अधिक 3 आणि इथं वर्गमुळात 3 वजा 2. ठीक आहे. बघा इथं काय वर्गमूळ आहे, वर्गमुळात 3 आहे आणि इथं काय वर्गमुळात 2 आहे. आता बघा या जर पाहिला तर आपण संख्या शिकलो होतो, या ज्या संख्या आहेत ह्या काय आहेत, अपरिमेय संख्या आहेत. अपरिमेय संख्या आहेत. तर या अपरिमेय संख्यांचं आपण काहीच करू शकत नाही, म्हणजे हे जशाच्या तशा राहतील. इथं आपण याची याच्यासोबत बेरीज नाही करू शकत, याची याच्यासोबत बेरीज किंवा वजाबाकी होत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या अपरिमेय संख्यांचा आपण पुढे काही सॉल्व करू शकत नाही. त्रिपा गुणाकार करून नंतर ते करता येतात, त्याला ते पुढे प्रकार आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. पण याची बेरीज आणि वजाबाकी आपण करू शकत नाही. ठीक आहे. पुढे आपण बघा, पुढे आपण एक बघूया. समजा वर्गमुळात 24 आहेत तर याला गुणाकाराच्या रूपामध्ये लिहायचं म्हटलं तर काय होतील, 6 चोक 24. बरोबर आहे ना. अजून काय होतात, 8 एक 24 होतात. ठीक आहे. 6 चोक 24 म्हटले 4चं वर्गमूळ निघते. बरोबर आहे. 4चं वर्गमूळ किती, 2. तर 2 वर्गमुळात 6 लिहू शकतो आपण याला. बरोबर आहे. समजा 13 नंबरचं आपण म्हटलं वर्गमुळात 20 आहेत तर गुणाकाराच्या फॉर्ममध्ये अशा पद्धतीने लिहिल्या की त्याच्यामधले एकाचं वर्गमूळ निघलं पाहिजे. तर 5 चोक 20 केलं तर याच्यामधलं 4चं वर्गमूळ निघते किती, 2 आणि 5 राहिले मध्ये. म्हणजे अशा पद्धतीनुसार यालासुद्धा आपण करू शकतो. ठीक आहे. समजा चौथा 60 आहेत. ठीक आहे. तर 60ला 15 चोक 60, 4चं वर्गमूळ निघते 2, बाहेर आलं आणि 15 जसेच्या तसे राहिले. ठीक आहे. 45 समजा घेतलं, वर्गमुळात 45 घेतलं. बरोबर. 45ला आपण काय लिहू शकतो, 9 5 45. 9चं वर्गमूळ निघते, 9चं वर्गमूळ किती रे, 3 आणि हे 5 जसेच्या तसे. काय अडचण आहे इथपर्यंत, समजून आलं. 24ला आपण 6 गुणिले 4 केलं, 4चं वर्गमूळ निघते 2 म्हणून ते 2 आपल्या वर्गमुळाच्या बाहेर आले, 6 जसेच्या तसे राहिले. वर्गमुळात 20 आहे, वर्गमुळात 5 गुणिले 4 झालं, 4चं वर्गमूळ निघते 2 ते बाहेर आलं आणि 5 जसे तसे राहिले वर्गमुळात. 60ला गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिलं, 15 चोक 60 होतात. 4चं वर्गमूळ निघते, 4चं वर्गमूळ आहे 2 ते वर्गमुळाच्या बाहेर आलं आणि वर्गमुळात 15 जसेच्या तसे राहिले. 45 गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिलं, 9 5 45. 9चं वर्गमूळ निघते 3, 3 आपलं वर्गमुळाच्या बाहेर आलं, 5 जसेच्या तसे राहिले. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे बघायचं आहे. पुढे आपण बघूया की काही विस्तार सूत्रानुसार सुद्धा आपल्याला हे सॉल्व करता येतात. समजा अशा फॉर्ममध्ये आलं तर आपल्याला 3 विस्तार सूत्र माहीत आहेत. विस्तार सूत्र तसे भरपूर आहेत, पण सध्याचे आपण या टॉपिकपुरते 3 विस्तार सूत्र बघणार आहोत. एक असते आपला ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर असते ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. दुसरा आहे ए वजा बी कंसाचा वर्ग, याचा असते ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. आणि तिसरा असते एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर ए अधिक बी आणि दुसरं असते ए वजा बी. ठीक आहे. हे 3 विस्तार सूत्र व्यवस्थित दिमागामध्ये सध्या पाठ करून घ्या. विस्तार सूत्र बरेचसे आहेत, पण सध्याचे हे 3 विस्तार सूत्र लक्षात घ्या. आता याचा यूज कसा होतो ते आपण मी तुम्हाला सांगून देतो. बघा, पहिलं समजा मी असं म्हटलं कंसामध्ये वर्गमुळात ए अधिक कंसामध्ये वर्गमुळात बी आहे आणि या कंसाचा वर्ग आहे. ठीक आहे. म्हणजे ए वर्गमुळात एला आपण ए म्हटलं आणि वर्गमुळात बीला आपण बी म्हटलं तर पहिले काय करावं लागते रे, एचा वर्ग करावं लागते. म्हणजे या वर्गमुळात एचा काय होईल, वर्ग अधिक 2ab म्हणजे हा 2 आला गुणेला ए, एची किंमत किती आहे इथं, वर्गमुळात ए गुणेला काय आहे बी, बीची किंमत किती आहे, वर्गमुळात बी अधिक बीचा वर्ग, बी किती आहे इथं, वर्गमुळात बी याचा वर्ग. सोडवलं तर वर्गमुळात एचा वर्ग ए अधिक आता 2 गुणेला वर्गमुळात ए गुणेला बी, तर आपण लिहू शकतो 2 वर्गमुळात ए बी अधिक वर्गमुळात बीचा वर्ग काय झाला बी, म्हणजे याचं उत्तर आलं
ए अधिक 2 वर्गमुळात ए बी अधिक बी. ठीक आहे. दुसरं ए वजा बीचं कसं करणार, तर दुसरं समजा असं आहे, कंस आहे वर्गमुळात ए वजा वर्गमुळात बी आणि या कंसाचा वर्ग आहे. आता हे सूत्र लागेल ए वजा बी, वर्गमुळात ए वजा वर्गमुळात बी आहे, म्हणजे याला आपण ए म्हणणार, याला आपण बी म्हणणार. मग पहिले एचा वर्ग करावं लागते, तर ए किती आहे वर्गमुळात ए याचा वर्ग वजा नंतर काय आहे 2 गुणेला एची किंमत किती आहे वर्गमुळात ए गुणेला बीची किंमत किती आहे वर्गमुळात बी गुणेला गुणेला नाही अधिक बीचा वर्ग, बी किती आहे वर्गमुळात बी आणि याचा काय वर्ग. सॉल्व जर केलं तर वर्गमुळात एचा वर्ग किती ए वजा 2 गुणेला वर्गमुळात ए गुणेला वर्गमुळात बी, आपण याला लिहू शकतो वर्गमुळात ए बी अधिक वर्गमुळात बीचा वर्ग किती झाला बी, म्हणजे ए वजा 2 वर्गमुळात ए बी अधिक बी. ठीक आहे. तिसरं ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे असं आहे वर्गमुळात एचा वर्ग वजा वर्गमुळात बीचा वर्ग, तर याला काय लिहू शकतो ए अधिक बी, म्हणजेच पहिल्या कंसामध्ये वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात बी आणि दुसऱ्या कंसामध्ये वर्गमुळात ए वजा वर्गमुळात बी. ठीक आहे. तर हे 3 विस्तार सूत्र करून आपण उदाहरणं सॉल्व करू शकतो. तर इझी पद्धतीनुसार बघायचे आहेत उदाहरणं कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येतील किंवा कसे तयार करता येतील. ठीक आहे. बघूया आपण उदाहरणं. तर पहिलं एक्झाम्पल बघा. पहिलं एक्झाम्पल आहे वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 याचा वर्ग. तर पहिले काय करावं लागते, हा याला ए म्हटलं याला बी म्हटलं, म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग या फॉर्ममध्ये आपल्याला भेटलं. बरोबर आहे, कारण हा ए झाला हा बी झाला आणि कंस आहे कंसाचा वर्ग आहे, म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग या फॉर्ममध्ये भेटलं. तर याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनुसार सॉल्व करावं लागेल. तर एचा वर्ग, तर ए किती आहे इथं वर्गमुळात 2, वर्गमुळात 2चा वर्ग अधिक 2 गुणेला ए किती आहे रे वर्गमुळात 2 गुणेला बी किती आहे वर्गमुळात 3 अधिक बीचा वर्ग तर वर्गमुळात 3चा वर्ग. सॉल्व जर केलं वर्गमुळात 2चा वर्ग किती 2 अधिक हा 2 जसा तसा वर्गमुळात 2 गुणेला 3 म्हणजेच वर्गमुळात 6 झाला अधिक वर्गमुळात 3चा वर्ग किती झाला 3. आता बघा 3 अधिक 2 किती झाले 5, 5 अधिक 2 वर्गमुळात 6 आपल्याला उत्तर भेटेल. याची बेरीज होईल का रे नाही, कारण इथं जर वर्गमुळात 6 असतं तर बेरीज झालीच ती, याची बेरीज होणार नाही. म्हणजे जे नंबर आहेत त्याचीच बेरीज होईल, म्हणजे या 2ची आणि 3ची बेरीज होईल. 2ची आणि 3ची बेरीज किती झाली 5 आणि हा 2 वर्गमुळात 6 उत्तर आलं. आता ही अपरिमेय संख्या झाली, म्हणजे एक मुळामध्ये आणि एक नंबर आहे, तर अपरिमेय संख्या झाली, म्हणजे याच्या पुढे याचं उत्तर निघणार नाही. म्हणजे याचं फायनल उत्तर आपल्याला अशा पद्धतीनुसार भेटलेलं आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न समजा वर्गमुळामध्ये 3 अधिक वर्गमुळामध्ये 5 याचा वर्ग तुम्हाला करायचा आहे. सेम तेच वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात बी कंसाचा वर्ग आहे, म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग या फॉर्मनुसार सॉल्व करता येईल. म्हणजे एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. ठीक आहे. म्हणजे एचा वर्ग म्हणजेच काय वर्गमुळात 3चा वर्ग अधिक 2 गुणेला एची किंमत किती वर्गमुळात 3 गुणेला बीची किंमत किती वर्गमुळात 5 अधिक बीचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 5चा वर्ग. ठीक आहे. वर्गमुळात 3चा वर्ग किती रे 3, 2 गुणेला 3 गुणेला 5 हे वर्गमुळात किती होतील 15. बरोबर आहे. अधिक 5चा वर्गमुळात 5चा वर्ग किती 5. आता 3 आणि 5 हे 2 नंबर आहेत, म्हणजे बेरीज होईल 3 आणि 2 5 अधिक 2 वर्गमुळात 15 5 आणि 3 8 झाले, 8 अधिक 2 वर्गमुळात 15 हे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. ठीक आहे. 2-3 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून बघा. ठीक आहे. किंवा एक एक्झाम्पल आपण घेऊ परत आणि तुम्ही आणखी 2-3 एक्झाम्पल सॉल्व करून बघायचे आहेत. ठीक आहे. बघूया आपण कशा पद्धतीनुसार करता तुम्ही. तर तिसरा प्रश्न आपण असा म्हटला, तिसरा की 2 अधिक वर्गमुळात 5 याचा वर्ग करायचा आहे. ठीक आहे. आता याला ए म्हटलं आणि याला बी म्हटलं. बरोबर आहे. तर परत ए अधिक बी कंसाचा वर्ग या फॉर्ममध्ये आलं,
म्हणजे एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग या फॉर्ममध्ये आलं. तर यामध्ये बघा एचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग अधिक 2 गुणेला एची किंमत किती आहे 2 गुणेला बीची किंमत किती आहे वर्गमुळात 5 अधिक बीचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 5चा वर्ग. आता इथं फक्त 2 आहे 2चा वर्ग किती आला 4 अधिक 2 गुणेला 2 4 आणि हा वर्गमुळात 5 जसाच्या तसा अधिक या वर्गमुळात 5चा वर्ग म्हणजे 5 म्हणजे 4 अधिक 5 किती झाले 9 9 अधिक 4 वर्गमुळात 5 हे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. 9 अधिक 4 वर्गमुळात 5 हे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. बरोबर आहे का उत्तर? ठीक आहे. 9 अधिक 4 वर्गमुळात 5 बरोबर. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण हे सॉल्व करू शकतो. ठीक आहे. किंवा यामध्ये बघा एक दुसरी पद्धत आहे. याला आपण दुसऱ्या पद्धतीनुसार सॉल्व करता येईल. जर याला 2ला वर्गमुळात करायचं आहे तर याला मी करू शकतो. वर्गमुळात 4चं वर्गमूळ किती असते रे 2 4चं वर्गमूळ असते 2 म्हणजे या 2ला वर्गमुळात 4 लिहिलं आणि वर्गमुळात 5चा वर्ग केला तर एचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 4चा वर्ग अधिक बीचा वर्ग नाही तर 2 गुणेला ए म्हणजे किती वर्गमुळात 4 गुणेला बी म्हणजे किती वर्गमुळात 5 अधिक बीचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 5चा वर्ग. ठीक आहे. तर वर्गमुळात 4चा वर्ग किती रे 4 अधिक 2 गुणेला 4 गुणेला 5 म्हणजे वर्गमुळात 20 अधिक हे किती झाले 5 4 अधिक 5 किती झाले 9 अधिक 2 वर्गमुळात 20. ठीक आहे. आता बघा इथं उत्तर किती आलं 9 अधिक 4 वर्गमुळात 5 इथं उत्तर किती आलं 9 अधिक 2 वर्गमुळात 20. तर याला सॉल्व करता येईल पुढे. तर 9 अधिक हा 20ला आपण काय लिहू शकतो रे 5 गुणेला 4 बरोबर आहे गुणाकाराच्या रूपामध्ये कारण याचं आणखी वर्गमूळ निघू शकते म्हणजे या 4चं वर्गमूळ निघते म्हणजे 9 अधिक 2 गुणेला 2 वर्गमुळात 5 4चं वर्गमूळ किती 2 हे 2 बाहेर आले आणि पैरचे 2 म्हणजे या दोघांचा गुणाकार होईल म्हणजे 9 अधिक 2 गुणेला 2 4 9 अधिक 4 वर्गमुळात 5 हे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. तर अशा पद्धतीनुसार दोन्ही पद्धतीनुसार उत्तर सारखंच येईल. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीनुसार तुम्ही उत्तर सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आणखी प्रश्न बघणारच का? ठीक आहे. 1-2 प्रश्न अजून बघून घेऊया आपण. ठीक आहे. एक वजाबाकीचा प्रश्न बघा. एक वजाबाकीचा झाले 5वा प्रश्न वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आणि याचा वर्ग आहे कसं सॉल्व करणार. याला ए म्हटलं याला बी म्हटलं म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजे एचा वर्ग वजा 2ab अधिक बीचा वर्ग या फॉर्ममध्ये करता येईल. मग एचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 5चा वर्ग वजा 2 गुणेला एची किंमत किती आहे वर्गमुळात 5 गुणेला बीची किंमत किती आहे वर्गमुळात 3 अधिक बीचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 3चा वर्ग. ठीक आहे. आता वर्गमुळात 5चा वर्ग किती रे 5 वजा हा 2 जसं तसा हे वर्गमुळात दोन्ही संख्या आहे म्हणजे गुणाकार होईल 5 त्रिक 15 म्हणजे वर्गमुळात 15 अधिक वर्गमुळात 3चा वर्ग किती रे 3. ठीक आहे. आता बघा या 5 आहेत प्लस 5 आहेत आणि अधिक 3 आहेत म्हणजे 5 आणि 3 किती झाले 8 तर 8 वजा 2 वर्गमुळात 15 असं उत्तर आपण याचं लिहू शकतो. हेच त्याचं उत्तर असेल. लिहू शकतो नाही 8 वजा 2 वर्गमुळात 15 हे त्याचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. ठीक आहे. 1-2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून बघ जा. समजा वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 3 याचा वर्ग उत्तर काढा. 7वं एक्झाम्पल वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 7 याचा वर्ग उत्तर काढा. 8वं एक्झाम्पल वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 याचा वर्ग उत्तर काढा. 9वं एक्झाम्पल
वर्गमुळात 11 वजा वर्गमुळात 5 याचा वर्ग उत्तर काढा. ठीक आहे. 10वं एक्झाम्पल, वर्गमुळात 17 अधिक वर्गमुळात 11 याचा वर्ग उत्तर काढा. किती आहेत? 1 2 3 4 5 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे. तर हा करणी या चॅप्टरमधला पार्ट 1 होता. उद्या आपण भाग 2 याचा बघूया. ठीक आहे. बघा, घातांक आणि करणी जे आहेत याचे डायरेक्ट करणीचे प्रश्न तुम्हाला डायरेक्ट विचारलेले आहेत. 1-2च आहेत आणि घातांकाचे सुद्धा 1-2च प्रश्न आहेत. पण घातांक आणि करणीचा चॅप्टरचा यूज आपल्याला पुढे आपण जे अल्जेब्रा घेऊ, XYचे गणित घेऊ, त्यामध्ये आपल्याला भरपूर उपयोगाचा होणार आहे. या विस्तार सूत्राचा सुद्धा आणि या कन्सेप्टचा सुद्धा. या कन्सेप्ट आपल्याला उदाहरण सोडवताना सॉल्व करताना खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा चॅप्टर आपण पहिले घेतलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये याला बेसिकच म्हणावं लागेल, पण याचा भरपूर यूज आपल्याला होणार आहे. हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर खरंच या व्हिडिओला लाईक करसाल, शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करसाल. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.